शंकरवाडी येथील नलावडे बंधाऱ्या शेजारी होत असलेल्या कंपाऊंडबाबत ज्यावेळेस तक्रारी प्राप्त झाल्या त्यावेळेस चौकशी केल्या असता असे निदर्शनास आले की आमच्या टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटने त्यांना फक्त कंपाऊंड वॉल बांधण्याची परमिशन दिलेली होती व ज्यावेळेस साईट व्हिजिट केली त्यावेळेस तिथे कोणतेही बांधकाम नव्हते. पण आमच्या टाउन प्लॅनिंगच्या मॅडम रजेवर गेल्यानंतर 15 दिवसांत आल्यानंतर ती परमिशन दिली व ज्यावेळेस तक्रार अर्ज आल्या त्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस साईटवर गेल्या त्यावेळेस तिथं कंपाऊंड वॉल तर बांधलेलीच होती. परमिशन देण्याच्या आधी कंपाऊंड वॉल बांधलेली होती आणि तिथले जो नैसर्गिक नाला आहे तो बुजवला लागला. त्या अनुषंगाने आता सदर मालकाला नोटीस देण्यात आलेली आहे की बांधकाम परवानगी देण्याआधी सर्व काम झालेले आहे व नैसर्गिक नाला बुजवलेला आहे तरी आपली परवानगी का रद्द करण्यात येऊ नये. त्यावर त्यांनी आम्हाला बरंच मोठं पत्र लिहून त्यांची काही जी वस्तुस्थिती मांडायची त्यांच्या कागदपत्रे मांडलेली आहे. त्याबाबत आम्ही गुरुवारी त्यांच्याबाबत सुनावणी ठेवलेली आहे ऑफिशियल सुनावणी घेऊन त्याच्यानंतर ती परमिशन रद्द करण्यात येईल. तर दुसरा विषय असा आहे की त्याबरोबर नदीच्या किनारी कोणतेही बांधकाम करतात नाही कारण ब्लू रिलायन्स आहे. ह्या दोन गोष्टीचं सांगण करून तुम्ही त्या अधिकारी क्षेत्रात त्वरित कारवाई करणार आहात. आम्ही करणार कारण काय आलं ॲक्च्युली कंपाऊंड वॉल ही काही बांधकामामध्ये मोडत नाही. ती ओपन डोस काय आहे त्यामुळे ब्लू लाईनमध्ये त्याची फक्त त्याची हद्द कायम करायची म्हणून ती परमिशन देण्यात आलेली कारण ती बांधकाम म्हणून धरता येणार नाही. परंतु जर असं झालेलं असेल आणि विदाऊट परमिशन तरी बांधलेली आम्ही ती तोडून टाकू. पण नदीच्या किनारी बांधकामच करतातच नाही. नदीच्या किनारी लगवलं तरी बांधकाम केलंय नाला बुजवलाय आणि मान्य आहे पण ते काय होतं नदीच्या किनारी जरी असलं तरी त्याची स्वतःची खाजगी जागा असेल आणि त्याला ती त्याच्या दृष्टीने काही नदीच्या संरक्षक भिंत म्हणा त्याचं काय करायचं असेल तर त्याला आपण काही करू शकणार नाही. फक्त आपल्या एकच म्हणजे नॅचरल प्रवाह हा वाहता राहिला पाहिजे. ज्यांनी नॅचरल प्रवाह पूर्णपणे बुजवलेला आहे त्याच्याबाबत आपण कारवाई ज्याच्या जर हा कारवाई जर प्रशासनाने दुर्दैवाने केली नाही तर येत्या पावसाळ्यामध्ये तिथं शंकरवाडी आणि गोसावी या परिसरात पूर होण्याची शक्यता लागेल. त्यामुळे आणि ऍक्च्युअली याच्याबाबत आपत्तीखाली पण आपण जो नाला होता तो परत हे करायचा तहसीलदार साहेबांना पत्र लिहू आणि आपण संयुक्त ऍक्शन घेऊन तो हे करू. ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.